जास्त वंशाचा दिवा लावतात पण पोरं लावत नाही। एक विचार करावा लागेल पुढच्या पिढीच्या करता आता काही करून एक किंवा दोन आपत्तीवर थांबलं पाहिजे। त्याच्याबद्दल कायदा करावा लागला तरी नरेंद्र मोदी साहेबांनी करावा, नाही थांबलो तर काही वर्षांनी या देशाचं अशी परिस्थिती निर्माण होईल, पाणी प्यायला राहणार नाही। कुठल्या जातीनं धर्मानी पंथांनी कुणी काही सांगितलं नाही, देवानी काही सांगितलं नाही, अल्लानी काही सांगितलं नाही की कितीही पैदास करा म्हणून। मी एक दुसऱ्या दोन गोष्टी थोड्याशा तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतो, सूतोवाच करतो। मला काम करत असताना मी नेहमी विचार करतो की पुढं आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही। आम्हाला माहिती आहे की जनतेचा पाठिंबा, जनतेचा पाठबळ, आशीर्वाद आहे तोपर्यंत आपण त्या ठिकाणी आहोत। पण मित्रांनो, आपल्याला एक विचार करावा लागेल पुढच्या पिढीच्या करता आता काही करून एक किंवा दोन आपत्तीवर थांबलं पाहिजे। त्याच्याबद्दल कायदा करावा लागला तरी नरेंद्र मोदी साहेबांनी करावा। कुठल्या जातीनं धर्मानी पंथांनी कुणी काही सांगितलं नाही, देवानी काही सांगितलं नाही, अल्लानी काही सांगितलं नाही की कितीही पैदास करा म्हणून। एक किंवा दोन आपत्तीवर नाही थांबलो तर काही वर्षांनी ह्या देशाचं अशी परिस्थिती निर्माण होईल, पाणी प्यायला राहणार नाही, इतर घराची व्यवस्था करता येणार नाही। त्यामुळं माझं तर त्या संदर्भात समान नागरी कायदा आणि समान नागरी कायद्याच्या बद्दल एक गैरसमज आहे माझ्या मागासवर्गीयांच्या, आदिवासीमध्ये, आमच्या भटक्यांच्या मध्ये। हा आरक्षणाला ह्याच्यात कुठेही धक्का नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। समान नागरी कायदा म्हणजे ह्या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाला कायदा सारखा, आरक्षण वेगळं। आरक्षण तुमचं राहणारच, ते आरक्षण कुणी काढून घेऊ शकत नाही। कुणी राज्यकर्ते असले तर जी परिस्थिती निर्माण झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये वेगळं सांगितलं होतं, परंतु नंतर अनेक सरकार आली, आरक्षण राहिलंय, मी नंतर त्याच्यावर येणार आहे। पण माझं म्हणणं आहे की समान नागरी कायदा त्याबद्दलचा पण विचार करा, त्याबद्दल काहीतरी भूमिका सर्व राजकीय पक्षांना घ्यावी लागेल। त्याच्यात कुठली शंका कुशंका त्रुटी वाटली तर त्याचा चर्चा करू, चर्चेतनं नेहमी चांगलं बाहेर येतं। पण पुढच्या पिढीचा काय भवितव्य आहे ते देखील आताच्याच राज्यकर्त्यांनी त्या गोष्टीचा विचार करायचा असतो। पुढच्यांनी नंतर आल्यावर नाही म्हणायचं अरे मागच्यांनी आपल्याला हे केलं असतं तर कशाला ही वेळ आली असती, हे म्हणण्याची वेळ त्या बाबतीमध्ये येऊन द्यायची नाही। ह्याच्यात वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात। मी चर्चेच्या करता हे दिलेलं आहे, मी पुन्हा सांगतो हे चर्चेच्या करता ह्या दोन गोष्टी आहेत। परंतु मागे पण इमर्जन्सीच्या काळामध्ये 75 साली 5 कलमी कार्यक्रम संजय गांधींनी आणला होता, काही जुन्या लोकांना आठवत असेल, पण तो कार्यक्रम नीट राबवला गेला नाही, त्याचा अतिरेक झाला आणि त्याची किंमत त्यावेळेस 77 साली इंदिराजींना मोजावी लागली। आणीबाणी पण होती आणि बाकीच्या पण गोष्टी, त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊन द्यायचा नाही, चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा। आणि म्हणून हे दोन मुद्दे मी कॉमन मिनिमम आपल्या हे जे समान नागरी कायदा आणि कुटुंब नियोजन मर्यादित ह्याबद्दलचं त्या एक किंवा दोन पेक्षा नाही, दोन्ही मुली झाल्या तरी माझ्या वंशाचा दिवा काही लावत नाही। मुली जास्त वंशाचा दिवा लावतात पण पोरं लावत नाही, असा काहींना अनुभव आहे, काहींना। नाहीतर